सांगा कोणता विषय झाला आपला? 22वे हेडिंग झालेलं होतं. आधार व अधिष्ठान यातील भेद. या विश्वाला आधार काय आहे आणि या जगाला अधिष्ठान काय आहे, अशा प्रकारच्या विषय आहे. सांगा कोण सांगतं? नवीन कोणी अभ्यास केला असेल सांगा. ओम केला का? पाटील सांगा. पांडुरंगा. 22वा मुद्दा चालू आहे, आधार व अधिष्ठान यांच्यातील भेद. शिष्य महाराजांना बोलतात या अपार जगताची जी अविद्येमुळे प्रतीती होते, या जगात आधार कोण हे सांगा कृपा करून. आता हा तरी विषय का तयार होतो? आधार या अपार ज्याला पार नाही, मर्यादा नाही. पार पदाचा अर्थ काय? मर्यादा. ज्याला मर्यादा नाही अशा अपार या अमर्याद या विश्वाचे, अमर्याद जगाचे अविद्येमुळे प्रतीती होते, त्या जगतास आधार कोण हे विचारलेलं आहे. तर कशामुळे प्रतीती येते? तर अविद्येमुळे. दुसरा पहिला भाग असा आहे, जो पदार्थ कल्पित असतो किंवा खोटा असतो त्याला आधाराची आवश्यकताच आहे. अधिष्ठानाशिवाय तो राहू शकत नाही. तसं स्वप्नरूपी पदार्थ, स्वप्न पडलेलं सगळ्यांना ज्ञात आहे, पण स्वप्न खोटं आहे हे तर हेही माहिती आहे, अनुभवाने अगदी सिद्ध आहे. मग खोट्या स्वप्नाला आधार पाहिजेच आणि अधिष्ठान पाहिजे. आधार हा मिसळलेला असतो, ज्याची मिसळून प्रतीती येते तो आधार, आणि ज्याच्यामुळे तो पदार्थ भासतो ते अधिष्ठान. असा विषय तुमच्यासमोर मांडलेला आहे. तेव्हा मिथ्या पदार्थाला आधार आणि अधिष्ठानाची आवश्यकता असते. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः असं शंकराचार्य सांगतात की ब्रह्म सत्य आहे आणि सत्य पदार्थ हा नेहमी अधिष्ठान असतो. दुसरा भाग आहे जगन्मिथ्या, जगत मिथ्या आहे म्हणजेच जगाचं अधिष्ठान ब्रह्म आहे, हेही सिद्ध होते. म्हणून आधार आणि अधिष्ठान कधीतरी सामान्य दृष्टीने पाहिलं असं वाटतं थोडासा भेद आहे त्याच्यात एक किंचित. आधार आणि अधिष्ठान, जसं तुम्हाला मी गेल्या वेळेस मी दृष्टांत सांगितला होता, तुम्हाला स्लॅब टाकायचा असेल तर त्यावरती स्लॅब टाकायचा असेल तर लाकडं लावली जातात, हे त्याचा काय असतो? आधार. पण भूमी ही त्याचं अधिष्ठान असतं, जमीन ही त्याचं अधिष्ठान आहे. लाकडं तरी कुठे राहतात? जमिनीवरच राहतात. म्हणून जमीन हे त्याचं अधिष्ठान. घर बांधायचं जमीन नसेल तर घर कुठं बांधणार? म्हणून जमीन ही त्याचं अधिष्ठान. स्थूलमानाने कळण्यासाठी की जमीन अधिष्ठान झाली आणि त्याला वर स्लॅब टाकलं, त्याच्यावरती ते लाकडं लावली, त्याला ते काय झाला? आधार. पण लाकडं सुद्धा जमिनीवरच राहतात. अगदी समांतर तसंच आहे की आधार आणि अधिष्ठान. थोडासा भेद आहे, काय म्हणतायत ते ऐक. श्री गुरु सांगतात बाबा रे, अजातवादाच्या दृष्टीने जगत नाहीच, हे पहिलं त्यांनी. हा विषय तुम्हाला आधी होऊन गेला की जगत नावाचा पदार्थ काही झाला नाही. पण झाला नाही हा सिद्धांत झाला. बुद्धीत पटण्यासाठी अधिकार असावा लागतो. जो अधिकारी पुरुष आहे त्याला वेदांत शास्त्र पहिल्यांदा तर कळतं, नंतर पटतं आणि नंतर रुचतं, बुद्धीमध्ये रुचतं, आणि त्या तदाकार बुद्धी स्थापित झाली की तो मुक्त होतो. अशा स्टेप्स आहेत त्याच्यातले. पहिल्यांदा कळत नसेल तर कळून घ्यावं, कळण्यासाठी अभ्यास करावा, अभ्यास केल्यावर मनन करावं, मनन केल्यानंतर ते बुद्धीमध्ये ज्या वेळेला फिरेल त्यावेळेला पक्का होईल, त्यावेळेला अपूर्व पुण्याईच्या द्वारे ते पटतं. कारण पटण्यासाठी पुण्यच असावं लागतं. जर कळण्यासाठी बुद्धी असावी लागते, पटण्यासाठी पुण्य असावं लागतं, आणि मुक्त व्हायला उत्कृष्ट निष्काम पुण्याई असावी लागते. तेव्हा अशा प्रकारे त्याच्यामध्ये ह्या स्टेप्स आहेत थोड्या. मग आता त्याला काय करावं लागतं? थोडं 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 तिळे तिळे पुण्य साचा पडे तरी हे जन्मी जोडे, नाम तुझे वाचेसे आतुडे, समागम घडे संतांचा तुकोबऱ्या म्हणतात त्या पद्धतीने. एकाच दिवशी तर काय सगळं होत नाही.
व्यवहारातल्या गोष्टी बी करायला गेलो तरी एका दिवशी काय होतं आपलं, काहीच होत नाही. पण होत नाही का, होतं ना. तसाच प्रकार आहे इथे सुद्धा. तर या म्हणून याच्यात पटल्या, ही गोष्ट पटायला पाहिजे. जो पटणारा आहे आणि स्थिती बांधणारा आहे तो फारच भाग्यवंत आहे. पण मग बाकीच्यांची काही नुकसान होते असं नाही. कार्याला प्रारंभ केलेला आहे ना, ते कार्य आज नाही, उद्या नाही, परवा एका जन्म म्हणजे काही जन्म घेतल्यानंतर काय आहे ना पूर्ण. आणि ज्यांनी मागून काही तयारी केलेली असेल त्यांची लगेच झटपट तयारी होऊन जाते. म्हणजे याच मानवी शरीरात मुक्त होता येतं, किंवा मग निष्ठेने तितकी निष्ठा बाळगली तरी मुक्त होता येतं. म्हणजे ते कळालं, आणि कळाल्यानंतर अशी काही बुद्धीमध्ये धारणा बसली की त्यानंतर तो लगेच तात्काळ तदाकार झाला. हा बुद्धीतला प्रपंच सुटणं फार कठीण गोष्ट आहे. म्हणजे फार कठीण गोष्ट असं आहे की तो आसक्त आहे त्याच्यामध्ये, आणि तो प्रपंच सत्य आहे म्हणून व्यवहार चालवतो. काय म्हटले, पडली हे भुली, पडली हे रूढी, जागा परिचार चालविती व्यवहार सत्य म्हणून तुकोबराय म्हणतात तसं. म्हणून चला तर मग पहिल्यांदा जगत झालंच नाही असं म्हटलं तर पटलं नाही. मग पटलं नाही याच्यावरून विषय निघाला. पटलं नाही, मग पटल्यानंतर त्याने अधिकार बांधला, तर नंतर तो अजातवादाच्या सिद्धांताकडे जातो. म्हणून पहिला सिद्धांत अजातवादाचा. आता त्याला पटला नाही तर आम्ही त्याला खाली विवर्तवाद सांगितला. विवर्त या पदाचा अर्थ आहे मिथ्या. सत्य अधिष्ठानावर मिथ्या पदार्थाचं भासणं याला विवर्तवाद म्हणतात. विवर्त या पदाचा अर्थ आहे मिथ्या. आणि त्याला दृष्टांत तुम्हाला पाठ आहे कोणता, रज्जू सर्प. रज्जू सर्प, रज्जू हा सत्य आहे आणि व्यावहारिक सत्य. रज्जू हा व्यावहारिक सत्य असून त्याच्यावर प्रातिभासिक मिथ्या सर्पाची प्रतीती येते. त्याला सर्पाला कोणती सत्ता, प्रातिभासिक, आणि रज्जूला व्यावहारिक. रज्जू व्यावहारिक आहे ना. रज्जू म्हणजे दोरीचा उपयोग आपण व्यवहारात करतो ना, म्हणून त्याला सत्ता कोणती आहे, व्यावहारिक. आणि सर्पाला प्रातिभासिक. प्रातिभासिक म्हणजे प्रतिती मात्र सत्ता, त्याला प्रातिभासिक म्हणतात. आणि व्यवहार मात्र सत्ता, त्याला व्यावहारिक म्हणतात. आणि वास्तविक जर विचार केला तर या दोन्ही सत्ता अस्तित्वातच नाही, आणि एकच सत्ता आहे. कोणती, पारमार्थिक सत्ता. पारमार्थिक सत्तेत किती पदार्थ आहेत, एकच. कोणता, ब्रह्म. म्हणजे पारमार्थिक सत्तेत एकच पदार्थ आहे, ब्रह्म. आणि तेच मी आहे असा बोध झाला की जीव मुक्त होतो. आणि जोपर्यंत तो व्यावहारिक सत्तेतलं म्हणा किंवा प्रातिभासिक सत्तेतल्या पदार्थाशी चिकटून असतो तोपर्यंत त्याची जीवदशा फिरत राहते. आणि जीवदशा फिरणं म्हणजे दुःखाचा सामना करणं. जन्माला येणं, मरणं, आणि हे किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे भजित. तुकोबराय म्हणतात तसं काय हो. पण आपल्याला त्याच्यातलं जर नाहीच कळालं वर्म, तर मग जन्माचं काय आणि मरायचं काय लोक त्याच्याकडे पाहायलाच तयार नाही. दुःखाकडे, खरा दुःखाचं कारण शोधायला पाहिजे. दुःखरूप कार्याची निवृत्ती केल्यावर कार्य पुन्हा उत्पन्न होतंय ना. दोन प्रकारच्या निवृत्त्या. कोणत्या दोन, आध्यात्मिक निवृत्ती, लयरूप निवृत्ती. वरची जर नुसते दुःख घालवायचा प्रयत्न केला, आध्यात्मिक आधी दैविक आधी भौतिक, जातात सुद्धा. आध्यात्मिक दुःख डॉक्टरांच्या का वैद्याकडे गेले की जातं शारीरिक दुःख. जे आधी दैविक दुःख आहे ते तांत्रिकाकडे गेल्यावर जातं. आधी भौतिक दुःख हे शस्त्र बाळगल्यावर जातं, आहे ना. विचारसागर झाला ना तुमचा हा विषय. मग हे झाल्यावर जातं. पण आत्यंतिक निवृत्ती कुठं झाली दुःखाची, ते दुःख राहिलं तसंच. कसं जाईल, मग तुम्हाला काय कळावं लागेल, वेदांतशास्त्र. त्याच्यामध्ये विवर्तवादाने तुझा आत्माच काय आहे, आधार आणि अधिष्ठान. तर हा विषय कशातून आला आता, अजातवादातला नाही, तर हा घेतला विवर्तवादातला. सांगा पुढे. विवर्तवादाच्या दृष्टीने तुझाच आत्मा हा जगाचा आधार आणि अधिष्ठान आहे, हे आरंभी सांगितलंच होतं. बरोबर. तुम्ही आम्ही तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे माझा आत्मा ब्रह्मरूप आहे. वाचून नका दाखवू मला, तुम्हाला तुमचा आम्हाला अनुवाद पाहिजे. आज्ञा आत्मस्वरूपाच्या सांगताय लगडताय, सांग. नाही केलं बरं. मागं आणखी मागच्या लाईनला सांगा. विद्याताई केलाय का अभ्यास?
वाचून नाही सांगायचं, मनन करून सांगायचं. त्यांनी सांगितले की तुझा आत्मा ह्या जगाचा आधार आहे, अधिष्ठान. हा आणि आधी त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की तुम्ही ब्रह्मरूपच आहेस, बर. तूच ब्रह्मरूप आहेस. सगळे जीव ब्रह्मरूपच आहे, याच्यात काही शंका नाही, कोणाच्यात काही न्यूनत्व नाही. तुम्ही पाहताना जीवांकडे, आता हे जरी कुत्रे मांजर दिसत असतील जीवच आहेत, पण न्यूनत्व काय नाही, ते ब्रह्मच आहे. मग ते म्हणजे मग ते कुत्र का झालं, तर ते वासनेने झालेलं आहे. त्यांनी काय केलेलं आहे, तो एक जीव जो आहे तो जीवपणा धारण करून ते या विश्वामध्ये संचार करतो. वास्तविक त्याचा जो आधार अधिष्ठान कोण आहे, परमात्माचा, तो नेहमी तोच आहे. पण त्याच्या ठिकाणी ते वासनामयता असल्या कारणाने त्या वासनामयता जे आहे तेही अज्ञानकृतच आहे. म्हणून अज्ञान गेलं की तेही मुक्त होतं. पण कुत्र्याच्या शरीरात मुक्त व्हायचा अधिकारच नाही राहिला, त्याला कळतच नाही ना. माणसाच्या शरीरात कळा ना, तर कुत्र्याच्या शरीरात कधी कळायचं? माणसांनाही कळा ना, वस्तुस्थिती की नाही आजची. म्हणजे नुसते संसाराच्या मागे धावतायत, त्या कुठे स्टॉप नाही. थांबल्याशिवाय बुद्धी स्थिर होणार नाही आणि स्थिर झाल्याशिवाय कळणार नाही. अगदी नक्की तसा भाग. चला पुढे. पण तुला त्याचं ज्ञान नाहीये की तू आत्मा आहे. हा, तर या जीवांना म्हणून म्हणलं माणसालाही कळा ना. आता कोणाला कळतंय मी परमात्मा आहे, मी ब्रह्म आहे? अध्ययनाशिवाय कळणार, सद्गुरू शिवाय याच्यातून उपायच नाही. आणि सद्गुरू म्हणजे जे शास्त्राचं चिंतन तुमच्या बुद्धीमध्ये टाकतात आणि तुम्हाला हे ज्ञान होतं की अयम आत्मा ब्रह्म, जो वेदांतातली वाक्य, तिथे सद्गुरू लागू होतात. सद्गुरू म्हणजे नुसते गळ्यात माळ घालणारे सद्गुरू नाही आहेत. लोकांनी असा थोडा अर्थ धरा, त्याला धर्मगुरू म्हणतात. आणि धर्मगुरू मुक्त नाही करत, धर्मगुरू त्याला मुक्ततेच्या प्रवासाला लावतात. त्यांनी काय याला मुक्ततेचा प्रवास लावला. गळ्यात माळ घातली, वाईट केलं का चांगलं केलं? चांगलं केलं, सांगितलं नामस्मरण करा म्हणून, देवपूजा करा, नामस्मरण करा, वाऱ्या करा, अमकं करा, फला. हे धर्मगुरूंचं काम आहे. त्यांनी तिकडे लावलं त्याला. आणि मग हे करता करता एक दिवस त्याची बुद्धी स्थिर होईल, अपूर्व पुण्याही उत्पन्न होईल आणि ब्रह्मगुरूंची भेट होईल. ते काय करतील? ज्ञानोपदेश. जे ज्ञानाचा उपदेश करतात त्यांना ब्रह्मगुरू म्हणतात. आणि मग त्यांच्याकडून हे ज्ञान तयार होऊन जाईल आपल्याला. तुझा आत्मा ब्रह्मरूप आहे, पण नाही कळत. काय बऱ्याच वेळा अज्ञानामुळे नाही कळत. चला. तर त्या अज्ञानामुळे रज्जू सर्पाप्रमाणे तुला आत्म्याच्या ठिकाणी जगताचा भास होतो. आणि आत्म्याच्या अज्ञानामुळे जगताची प्रतीती येते आणि रज्जू पहिली चैतन्याची अविद्येमुळे सर्पभास होतो. बरोबर आहे. हे एका पक्षात सांगितलंय आणि दुसऱ्या पक्षात त्यांनी सांगितलं की साक्षी चैतन्याशी अविद्येमुळे सुद्धा सर्पभास. म्हणजे आत्म्याच्या अज्ञानाने जगताची प्रतीती येते. आत्माज्ञान महानिद्रा धृंबितेस्मिन् जगन्मये दीर्घ स्वप्ने स्फुरन्ते ते स्वर्गमोक्षादि विभ्रमः. मागे एका पक्षात रज्जूपै चैतन्याश्रित अविद्येने आणि दुसऱ्या पक्षात साक्षी चैतन्याश्रित अविद्येने सर्प भासतो. आणि त्या सर्पाचे अधिष्ठान चैतन्य आहे, रज्जू नाही असे सांगितले आहे. तरी चैतन्यास अधिष्ठानत्व येण्यास रज्जू ही उपाधी आहे. म्हणून लवकर लक्षात येण्याकरता स्थूल दृष्टीने वरील विवेचनात रज्जू अधिष्ठान म्हटलेलं आहे. रज्जूला काय म्हटलेलं होतं? अधिष्ठान म्हटलं होतं मागं. पण रज्जू हा अधिष्ठान होऊ शकत नाही, कारण रज्जू हा सुद्धा जड आहे. म्हणून रज्जू अधिष्ठान नसून खरं तर चैतन्याचं अधिष्ठान आहे. पण आम्हाला आता दृष्टांतात घेताना मात्र असं बोलावं लागतं, असा विषय आहे. त्यांनी सांगितलं जसे मिथ्या सर्पास आधार व अधिष्ठान रज्जू आहे, बरोबर. तसे मिथ्या सर्पास, तर मिथ्या सर्पास आधार आणि अधिष्ठान कोण आहे? दोन्ही बी एकच. त्यालाच तो आधार झालेला आहे. लंबी भावपणा कोणाचा? त्या रज्जू, आपल्या सर्पाच्या ठिकाणी जो तेवढ्या मापाचा लंबी भावपणा आला, तो कोणामुळे आला? त्या रज्जूमुळेच आलेला आहे. म्हणजे दरिद्र आणि त्याच्या अज्ञानाने तो सर्प भासला. लंबी भावपणा म्हणजे तेवढ्या प्रकारचे माप, तितक्या तर ते त्याच्यामुळे जरी आला म्हणजे आधार झाला. आणि दुसरा आहे त्याच्यावरच तो भासला. रज्जू नसेल तर सर्प भासू शकत नाही, म्हणून अधिष्ठान आहे. आणि त्याच्यातले बरेचसे गुणधर्म त्याच्यामध्ये मिसळलेले दिसतात.
म्हणून त्याच्यामध्ये आधारता आलेली दिसते. जसं लंबी भावता हा गुणधर्म आलेला आहे का नाही, रज्जूचाच गुणधर्म कुठं आला, सर्पाच्या ठिकाणी आला, मग आधार बनला ना तो. तर त्याला तिथं काय झालाय, आधार. लगल फार दृष्टांत नको सांगायला. त्यांनी त्याच्यात सांगितले की यामागे एक रहस्य सांगितले त्यांनी, रज्जूची सामान्य आणि विशेष दोन हा. तर रज्जूची सामान्य आणि विशेष अशी 2 रूप प्रतीत होतात, असा विषय आलता. सांगा जोग साहेब. रज्जूचे सामान्य आणि विशेष असे 2 रूप त्यांनी सांगितलेले आहेत. आणि ज्यावेळी भ्रमकाली काय इदम या रूपाने जे ज्ञान होतं ते रज्जूचं सामान्य ज्ञान आहे. इदम 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 रूपाने म्हणजे इदम या पदाचा अर्थ काय, आहे, काहीतरी आहे, काहीतरी आहे. काय आहे हे आधी कळत नाही. म्हणजे रज्जू पडलेला आहे मंद अंधकारात, तर तिथे आहे आहे ब आहे बरं का. म्हणजे काय आहे म्हणजे अजून तर काय तपास नाही लागला, पण काहीतरी आहे. तर ते इदम हे सामान्य रूप आहे. आणि प्रकाशाने तिथं ही संभाजी दोरी किंवा दोरी आहे. आता तुम्हाला तिथं एक त्याचं स्पष्ट बॅटरी दाबल्याबरोबर ती काय लक्षात आलं, दोरी आहे. दोरी आहे. म्हणजे दोरी हे काय झालं, विशेष रूप झालं. आणि इदम रूपाने हे काहीतरी आहे. काहीतरी आहे. तर तसाच प्रकार म्हणजे त्याला सामान्य आणि विशेष. कशातला विषय आलेला हा, रज्जूची म्हणजे अधिष्ठानाची. रज्जू काय आहे, स्थूलमानाने अधिष्ठान. आणि त्याची 2 रूपं आहेत, एक सामान्य आहे आणि एक विशेष. तशी ब्रह्माची सुद्धा 2 रूपं आहेत. ब्रह्म हे अधिष्ठान आहे का नाही जगाचं, त्याची बी सामान्य आणि विशेष. विशेष ब्रह्माचं ज्ञान झालं असता भ्रमाची निवृत्ती होते, भ्रमच राहत नाही जे विशेष ज्ञान झालं तर. आणि विशेष ज्ञान न होता सामान्य ज्ञान जर ब्रह्माचं असेल तर जगताला पोषक आहे. संसाराला ब्रह्माचं सामान्य ज्ञान पोषक आहे. सगळा संसार त्याच्यावरच उभा राहिला. कशावर, ब्रह्माच्या सामान्य ज्ञान म्हणजे आत्म्याच्या सामान्य ज्ञानावर संसार प्रतीती येतो, देह प्रतीती येते आणि लोक सुखात राहतात, काही अडचण नाही. आणि त्या ठिकाणी ज्या वेळेला ब्रह्माचं विशेष ज्ञान होतं त्यावेळेला संसारात भ्रांतीचाच नाश होतो, म्हणजे संसार निवृत्त होऊन जातो. हा विषय सांगण्यासाठी तुम्हाला आधार आणि अधिष्ठान कसं आहे. जे सामान्य असतं त्याला आधार म्हणावा आणि जे विशेष आहे त्याला अधिष्ठान झाला, विषय सुटला. त्याला सामान्य आणि विशेष याच्यामध्ये आलेले. म्हणून आत्मा सामान्य आहे आणि आत्मा विशेष आहे. विशेष आत्म्याचं ज्ञान झालं तर मुक्त. आणि सामान्य आत्म्याचं ज्ञान कोणाला नाही. मी नेहमी सांगत असतो, मुंगळ्याची लाईन चालली, त्यातल्या एखाद्या मुंगळ्याला असं धरायचा प्रयत्न करा. मुंगळ्याला धरायचा प्रयत्न केल्यावर मुंगळा काय करतो, अहो स्वतःचा जीव वाचवतो. आपल्यावर संकट आलं बघ, आपल्याला पळावं लागेल काहीतरी, नाही तर मग ती चावावं तरी लागेल. नाही त्याला जर असं पॅक धरलं तर ते असं चावतं. तो का करतो, अरे त्याला म्हटलं, त्या मुंगळ्याला म्हटलं, काय तुझा देह, तो काळा बेंद्रा देह, काय खातोस तू दिवसभरात, त्याच्यापेक्षा मी तुला मारलेलं किती बी भारी का नाही, असं आपण मुंगळ्याला म्हणतो. हां, कल्पना करा. तो मुंगळा म्हणतो माझा देह. मुंगळा म्हणजे कोण, हेच सगळे मेलेले सगळे जीव दुसरीकडे किडे वाकवड्यामध्ये गेलेले. का गेले, खळखळाट, पुण्याचा खळखळाट, काहीच नाही, योनी भोगेल नाही तर काय करेल. त्याच्यामध्ये गेलेले जे जीव आहेत ते काय करतात, हे अशा प्रकारची दुःख भोगत राहतात. पण तरी सुद्धा मी आहे, माझा देह आहे, हा भाव मुंगळ्याचा गेला नाही. गेला का, तुम्ही आता लावून घ्या बा, मला काय करा, तुम्ही परत म्हणताल आम्हाला काय म्हणतो. बसा पुढे सारखं या नाही, बसा बसा तुमच्या पद्धती पुढे सांगा. रज्जूचे सामान्य ज्ञान हे सर्पज्ञानाशी ऐक्य होतं. आणि त्यानंतर अयम सर्प म्हणजे हा सर्प आहे असं सामान्य ज्ञान होतं. अयम सर्प, अयम म्हणजे हा, अयम पदाचा अर्थ आहे हा सर्प आहे असं सामान्य ज्ञान होत आहे. पहिल्यांदा हा आणि नंतर तिथं भ्रांती विशेष आहे. सर्प हा काय आहे, भ्रांती विशेष ज्ञान आहे. म्हणजे भ्रांतीमध्ये बी हे 2 भाग तयार होतात. भ्रांतीमध्ये सुद्धा काहीतरी आहे आणि साप आहे. साप आहे ही काय आहे, विशेष भ्रांती आहे. जगत आहे, माझा मुलगा आहे, मुलगा आहे, सामान्य आणि विशेष हे अधिष्ठानात बी आहे आणि आध्यस्थामध्ये बी आहे.
आता विशेष दुःखाला कारण आहे, सामान्य नाही. हा. मुलगा मेला, सामान्य. कोणाचा? ते म्हणजे कोणाच तरी मेला असेल म्हणतात बा, मुलगा मेला, माझा मेला. विशेष मग ते लगेच म्हणून विशेष भ्रांती ही दुःखाला कारण ठरली. आता त्या दुःखाचे अरे कोण मुलगा आणि कोणाचा मुलगा हे जगतच मिथ्या आहे, तर यातले प्रत्येक पदार्थ खोटा आहे असा क्षणोक्षणी विचार करावा. काय म्हटले? क्षणोक्षणी आची करावा विचार करावया पार भवसिंधू. क्षणोक्षणी हा विचार करा. ते कोण आहे? भ्रांती आहे. आणि मग असा जर असेल तर विशेष ज्ञान झालेलं आहे. म्हणून त्याला आमचे पूजनीय प्रातस्मरणीय आत्माराम महाराज चांदेकर ज्या वेळेला त्यांचा मुलगा गेला त्यावेळेला तिथे म्हणजे आम्ही होतो तिथे, म्हणून आम्हाला सांगायला अधिकार आहे त्या ठिकाणी. तर त्यावेळेला त्यांना ते गेल्यानंतर त्यांची गाव अशी अवस्था होती की आपल्या हातात माळ घेऊन आपली जपत बसलेली होती. मी ज्यावेळेला त्यांना भेटायला गेलो ते भाऊंच्या बरोबर गेलो आणि मग ते भाऊंनीच आपली मान खाली घातलेली आणि ती म्हणजे पा हे फारच हे झालं बुवा. तर त्याला असं कोणतरी काहीतरी विषय चालला होता कोणाचा. ते म्हटले काय नाही जात असतात, तर मी एवढं दुःख मानायचं काय कारण? कुणी तर मला एवढं दुःख व्हायचं काय? जगातले सगळे पदार्थ हेच आपण केलं म्हटले आयुष्यभर. काय गेले जगात सगळे पदार्थ काय होतात? नाशवान आहेत, असे जात असतात येत असतात, त्याचं काय नाही. आणि ज्या वेळेला चितेवर गेले त्यावेळेला म्हटले लावा अग्नी. ते म्हटले वडिलांनी लावायला पाहिजे ना तिथं. ते म्हटले का लावा, कोणी बी लावला तरी काय फरक पडणार आहे? मड्याला काय अग्नी? गेला आता तो, गेला तर गेला. ज्याचं आयुष्य जेवढं असतं तेवढं जगतो आणि जातो, काही देणं घेणं नाही. आणि त्या जागेवर एखादा जीव असता तर रडून रडू बेजार होत आहे ते म्हणतात की काय करावं आता, काय करावं, आपलं कोणीच नाही राहिलं. गा ना त्या प्रवचन करायला जातो दहावेशी ती त्यावेळेला तिथं तर काय वेळेला तर प्रवचन बी करून देत नाही. त्यांचं ते आक्रोश झाला हो. त्या म्हणतात किती आई साहेब गप्प बसा वरून ते मोठ्या मोठ्याने काय करत राहत्या. का रडतात? खोट्याला खरं समजलंय, खोट्याला खोटं समजलं तर सुटला, खऱ्याला खरं समजलं तर सुटला, खोट्याला खरं समजलं तर गुंतला. आणि हे ज्ञान जिथे मिळतं तेच ज्ञान आपल्याला हस्तगत. परमार्थ करून दुसरं काय नाही करायचं. म्हणजे परमार्थात आणखीन काय करायचे? देवाला खुश करायचे आणि कोणाला खुश करायचं? काही नाही करायचं. तुम्हाला तुमचं ज्ञान झालं की तुम्ही सुटला, आणि तुम्हाला तुमचं ज्ञान झालेलं नाही गुंतला, काही करा. पण हे इथपर्यंत येण्यासाठी मात्र थोडेफार पुण्यही तयार करावी लागते. म्हणजे अपूर्व ज्याच्याजवळ पुण्यही नसेल तर त्याला हे कळणार सुद्धा नाही. लोक म्हणतात आम्ही काही वेळेला आता नाही सांगत कीर्तनात पूर्वी अण्णांच्या बरोबर राहिल्यावर ते अण्णांना वाटायचं पोरांनी वेदांत सांगावं, वस्तुस्थिती होती बरं. आणि आम्हाला वाटायचं आपल्याला हे सोडून दुसरं करायचंच काय, मग आम्ही वेदांत सांगायचे. लोक म्हणायचे ह्यांचे डोक्यावरूनच जातात. म्हणजे आमच्या डोक्यात काय बसत नाही. तुमच्या डोक्यात बसत नाही याचा अर्थ तुमचा काय नाही हे सिद्ध झालं ना. का शास्त्र खोटं आहे? जे करायला पाहिजे तेच करायला पाहिजे. तुम्हाला कळत नाही हा तुमचा मूर्खपणा. तुम्ही कबूल करा की आम्ही मूर्ख आहोत. कबूल नाही करत. आणि बरं समजा जसे अण्णा म्हणायचे मुरमुरे खाऊन पोटं भरतात का हो? मुरमुरे खाऊन पोटं भरतात का? चपाती भाजी भाकरी पाहिजे तुम्हाला? किंवा नुसतंच मुरमुरे दिले ते म्हणजे काय लावलं हो हे? पण हे कळालं तर पाहिजे ना. तसा बघ भाग आहे बघ. चला सामान्य ज्ञान हे विरोध करीत नाही. म्हणून भ्रांती ज्ञानाशी अभिन्न होऊन भ्रांती काळातही जे प्रतीत होतं त्याला सामान्य रूप. भ्रांतीचं काय लक्ष? आपल्या सामान्याचं काय लक्षण केलं? जे भ्रांतीमध्ये मिसळून भ्रांती काळात प्रतीती येते त्याचं नाव काय आहे? सामान्य ज्ञान. असा आता विशेष ज्ञान, जे ज्ञान झालं असता भ्रांतीचा समूळ नाशच होऊन जातो, त्याला विशेष ज्ञान असं म्हणतात. ज्ञानाचे दोन भाग झाले. आता सामान्य ज्ञानात कसं होतं पहा. म्हणजे त्या ब्रह्माचं सामान्य ज्ञान होत असताना अस्थि भाती आणि प्रिय याची प्रतीती येते.
आणि याला सामान्य असं म्हणतात. अस्ति भाती प्रियाला काय म्हणतात? सामान्य. आणि नित्य, मुक्त, कुटस्थ, शुद्ध, बुद्ध अशा प्रकारची प्रतीती आली. आत्म्याचीच प्रतीती आली. सच्चिदानंद स्वरूपाची प्रतीती आली त्याला येते. चिंतने तद्रूपता. चिंतन जो मनुष्य चिंतन करतो तो तद्रूप होत असतो म्हणून. आणि का होणार नाही? तुम्ही काय ब्रह्म नाही का? तुम्ही ब्रह्मच आहात म्हणून चिंतने तद्रूपता युक्त आहे. तुम्ही जर नसताच तर तुम्हाला काय मारून मुटकून बनवायचं काय? मग ते बनवता बी नसतात. तर तो आहेच. तर अशा म्हणून अस्ति भाती प्रियत्वाची सामान्य प्रतीती आधार ठरते. आणि नित्यमुक्त शुद्ध बुद्ध याची कुटस्थ साक्षी स्वरूप मी परमात्मा आहे याच्यातून जीवाला कशाची प्रतीती येते? अधिष्ठानाची प्रतीती येते. म्हणून सामान्य आणि विशेष या दोघांच्या प्रतीतीचा आम्हाला अनुभव बी आहे. नुसतं शास्त्र लिहितं असं नाही. मी आहे ते तुम्हाला नेहमी सांगत असतो. मी सकाळपासून नाही असं कोणाकोणाला वाटतं? मी सकाळपासून नाहीच आहे म्हणजे हो महाराज. तर तुम्ही सकाळपासून नाही तर मी सकाळी म्हणजे आम्ही कालही होतो, मी आजही आहे, मी उद्या बी उलट राहील अशी प्रतीती येते. म्हणूनच लोक मरण्याची विचार करत मृत्यूचा कोण विचार करतो? का करत नाही? याचं कारण आहे त्याला मी आहेच अशा प्रकारचा एक ठाम निश्चय आहे. आता तो देहाला धरून जर केला असेल तर तो नाही मध्ये जातो. पण वास्तविक चैतन्याला धरून केला तर आहेच ना. कोण नाही म्हणतात? आहेच. मी आहे तर मी आनंद स्वरूप आहे. आनंदाची प्रतीती येते ना जीवांना. आणि दुसरी गोष्ट ज्ञानही पाजळतं. तुम्ही इथे बसलेले तर तुम्हाला ज्ञान होतंय ना. तर तुम्हाला ज्ञान होतं याचाच अर्थ तुम्ही ब्रह्म आहात. तुम्हाला आनंदाची प्रतीती येते, तुम्ही ब्रह्म आहातच ना. आणि तुम्हाला सत्तेची प्रतीती येते. आहे आहे आहे. ही सत्ता कोणाची आहे? सत्ता धण्याची की जी मायबाप नाथ महाराज सांगतात तसं. तेव्हा धण्याची म्हणजे ब्रह्म. ज्या रूपाची भ्रांतिकारी प्रतीती येत नाही, परंतु प्रतीती आल्यानंतर भ्रांतीच राहत नाही, याला विशेष रूप म्हटलेलं आहे. असं झालं ना, भ्रांतीच राहत नाही, भ्रांतिकाली प्रतीती येत नाही. साप तुम्ही पाहताय रज्जूवरचा, त्यावेळेला दोरीची प्रतीती आहे का? नाही. आणि दोरीची प्रतीती आल्यावर सापच राहत. सापच गेला म्हटले. साप गेला नाही, नव्हताच. जगताची प्रतीती गेली. कशी काय गेली? ब्रह्माचं ज्ञान झालं. जाते का? जाते. कोणाची गेली? साधू संतांची गेली. हे सगळे साधू संत मुक्त झाले आणि तुम्ही आम्ही नुसते पाहत राहिले. हे साधू संतांनी काय केल्या? साधना केल्या. त्यांनी कोणतीही गोष्ट साधनेशिवाय प्राप्त होत नाही. आणि साधना आहे ना तशा प्रकारची करायची असते. आपल्या मनाने नाही करत. बहुतेक लोक आपापल्या मनाने साधना करतात. सद्गुरू सांगतील, सद्गुरूंच्या संगतीत साधना करावी. इकडे तिकडे बोंबलत फिरून करू नाही. पण हे लोकांना कळत नाही होत. म्हणून तर त्यांचे दिवस वाढत चालले. काढण्याचे दिवस का वाढले? तर ऐकलं नाही. फार सोपी गोष्ट आहे. मग त्या ऐकण्याने काय होईल की तुम्हाला यथार्थ, जसा पहा मार्गक्रमण करत असताना यथार्थ मार्गक्रमण करायचा असतो. म्हणजे यथार्थ म्हणजे ज्या मार्गाने जायचं त्या मार्गाने, तर लवकर प्रवास संपतो. इकडं तिकडं जर फिरत बसले तर काय होईल? प्रवास लांबतोच ना. असा प्रकार आहे तो सगळा. तर तेव्हा विशेष आणि सामान्य, आता म्हणून विशेषाचं ज्ञान झालं असता सामान्य भ्रांतीची निवृत्ती होऊन जाते. आणि जोपर्यंत विशेष अधिष्ठानाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत भ्रांती राहतेच. सर्पाला आधार हा अधिष्ठान रज्जूचा आहेच. त्याच्याशिवाय सर्प भासत नाही. पण रज्जू म्हणून जर नाही कळला म्हणून सर्प भासला, रज्जू म्हणून कळाला तर सर्प निवृत्त झाला, म्हणजे सर्प गेला. तसं ब्रह्माचं विशेष ज्ञान झाल्याबरोबर जगत उडालं. उडालं म्हणजे काय झालं? बाधित झालं. याला शास्त्रात वाद म्हणतात. का महाराज? ब्रह्माचं ज्ञान होणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी जगताचा नाश होतो का? तर नाही. तर बाध होतो. बाध म्हणजे वस्तू दिसत असताना त्या वस्तूचा मिथ्यात्व पटणं, याचं नाव काय आहे? बाध असं म्हणा. वस्तू दिसत असताना त्याचं मिथ्यात्व कळालं.
जसं तुम्हाला मिथ्यात्व कळालं, उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि काय दिसलं तुम्हाला? मृगजळ दिसलं. मग मृगजळ दिसल्यामुळं आणि नळाला पाणी न सुटल्यामुळं तुम्ही काय घेतले? हांडे घेतले. असं होईल का? असं कधीच होत नाही. त्याचं कारण तुम्हाला त्याच्याविषयी ज्ञान आहे. काय ज्ञान आहे? हे मृगजळ दिसत असूनही मिथ्य आहे, जगत दिसत असूनही खोटं आहे. मग कोण याच्यामध्ये डोकं लावेल? पण डोकं ते लावतात जे जगाला सत्य समजतात. आणि हे साधू संत आहेत ना, यांनी डोकं लावले काय? ते म्हणजे काय करायचं ह्याच्यात काय नाहीच आहे ना. पण हे आपल्याला अनुभवाने बी कळतं. समजा जसे जन्माला आलो आपण, जन्माला आलो त्यावेळेला काय काय आणलं होतं तुम्ही? किती तोळं सोनं? नाही, सोनं नाही, जमीन नाही, जुमला नाही, घर नाही, दार नाही. आणि मरताना काय घेऊन गेले? काहीच नाही. मग मधल्या काळात हे भासलं, असं सिद्ध झालं. ते मधल्या काळात तर शरीर विनियोगापुरता त्याचा वापर केला तर काही अडचण नाही तुम्हाला. काही एक्स्ट्रा करायचा आहे? एक्स्ट्रा नाही, शरीराचा विनियोग करण्यापुरता एवढंच आपल्याला त्याची अपेक्षा आहे, त्याच्यापेक्षा दुसरं काही नाही. आणि हे ज्याने ते मानलेलं असेल त्याची बुद्धी शुद्ध होईल आणि शुद्ध बुद्धीत आत्मज्ञान होतं. रजगुणी आणि तमगुणी बुद्धीत आत्मज्ञान कधीच प्रगट होणार नाही. म्हणून शुद्ध बुद्धी करा, अल्पाहार करा, अखंड चिंतन करा. आणि अखंड चिंतन याचा परिणाम काय होईल? बुद्धी शुद्ध होऊन याच जन्मात आपली अपूर्व पुण्य काय सांगावं एखाद्या वाल्यपळ्यासारखी, तसं मागचं पुण्य जर आली फळालाच आलेली असेल तर मुक्त होऊन जाईल. असं काय कोणा मागच्या ह्याच्यावर धरायचं नाही कोणी. माग फारच खराब वागलं, मागं फार वर्तन खराब आहे, त्याचा इथे परमार्थात काय विचार केला जात नाही. कोणी कितीही खराब बुद्धीचा माणूस असला तरी त्याला मोक्ष मिळू शकतो, कारण त्याची जर अपूर्व पुण्यही असेल, मागची पुण्यही फळाला आलेली असेल आणि तो ऐकत असेल. न ऐकणाराचं काहीच नाही होत. चला सांग. त्याप्रमाणे आत्म्याचं सद हे रूप सामान्य आहे आणि चित चित आनंद कुटस्थ इत्यादी हे त्यांचे विशेष रूप सांगितले. तर चित मी आताच सांगितलं तुम्हाला की चित, आनंद, कुटस्थ, नित्य, मुक्त हे विशेष रूप आहेत. आणि सत म्हणजे तुम्हाला अजून 3 सांगितले तसे, म्हणजे आस्तिक, भाती आणि प्रिय असं आहे. आणि हे सामान्य, आत्म्याचं सामान्य, आस्तिक, भाती, प्रिय. मी आनंदी आहे असं मला भास होतो ना, मी आनंदी आहे म्हणून तुझं मी आहे आणि मी आहे आनंदी आहे आणि मला ज्ञानही होत आहे. हे आत्म्याचं सामान्य रूप आहे. आणि जे आत्ता इथं सांगितलं चित म्हणजेच ज्ञान स्वरूपता, ज्ञान, आनंद आणि कुटस्थ जे शाश्वत आहे, नित्य आहे, अविकारी आहे, नित्य आणि मुक्त आहे. तर असं जे आहे त्याला विशेष रूप असं म्हणतात. जगत भ्रांतिकारी जीवांना लक्षात आले ना? या अभ्यास करा पुन्हा पुन्हा. आत्म्याची 2 रूप आहेत, सामान्य आणि सामान्य रूप हे आधारवंत आणि विशेष रूप हे अधिष्ठान बनवून राहिलेलं आहे. मग तो माझ्या देहाला काय आणि जगाला काय? देह आणि जगत सारखंच आहे, पिंडी ते ब्रह्मांड असं म्हटले. जगत भ्रांतिकारी जीवांना ही फक्त आहे असं रूपानेच भ्रांती होती. आणि तो या मिथ्या पदार्थाशी अभिन्न राहून फक्त आहे असं म्हणतो. म्हणून आहे हे आत्म्याचं सद्रूप सांगितलं. हा, आणि चित, आनंद, कुटस्थ इत्यादी हे विशेष रूप सांगितलेलं आहे. पण आपल्याला सामान्य अज्ञानी माणसाच्या ठिकाणी सुद्धा आहेच. म्हणजे सामान्याची प्राप्ती करायची गरज नाही. सामान्य जे असतं ते सगळीकडेच असतं. जे सगळीकडे असतं त्याला सामान्य म्हणावं, सर्व समावेशक असतं त्याला सामान्य म्हणावं. म्हणून गाढवाच्या ठिकाणी ब्रह्माचं सामान्य रूप गाढवाच्या ठिकाणी सुद्धा आहे. म्हणून गाढव काय मुक्त झालं नाही. मग त्याला मानवाच्या ठिकाणी बी तेच सामान्य रूप आहेच. आणि ते सामान्य रूप आहे म्हणूनच आम्ही संसाराला आलो. सामान्य जर नसतं तर संसार बी केला नसता. काय जडाने संसार केला असता का? देह सुद्धा चेतन आहे म्हणून संसार करतोय. जड देह काय संसार करतो का? जड देह म्हणजे मेलेला, त्यातलं चैतन्य काढून घेतलं.
विशेष चैतन्य बाजूला काढले ते काय झालं नाही होत. म्हणून याच्यावरतीच संपूर्ण व्यवहार चालतं, सामान्यावर व्यवहार चाललं, पण त्याने मुक्तता दिलेली नाही. मग मुक्ततेसाठी त्याला विशेष अभ्यास करावा लागेल आणि विशेष अभ्यासाने अयम आत्मा ब्रह्म किंवा तेच ब्रह्म मी आहे अशा प्रकारचा अहम ब्रह्मास्मी बोध हा ज्याला होतो तो मुक्त होऊन जातो. सच्चिदानंद कुटस्थ नित्यादी हे विशेष रूप आहे असं ज्याला समजलं त्याला ज्ञानी म्हटलेलं आहे. आणि मग त्याचे हे जे आपलं देह सांगात म्हटलेले त्याच्यावरती त्याचे त्याला ते मिथ्यात्व पट होतं आणि त्यालाच त्यांनी मग आधार असं म्हटलेलं आहे. तर आधार आणि अधिष्ठान असा जो विषय होता तो आतापर्यंत झालेला आहे. संपलं का? आता 23वा हेडिंग चालू होत आहे. जगत अध्यासाचा द्रष्टा कोण? जगत ध्यासाचा नाही हा, अध्यास अध्यास असा शब्द नसतो. जगत त निघतो अर्धा आणि द चा अर्धा त निघाल्यावर खाली अ राहतो, म्हणून जगत अध्यासाचा द्रष्टा कोण अशी शंका करून त्याचं उत्तर येणार आहे. आता जगत अध्यासाचा द्रष्टा, द्रष्टा म्हणजे ज्याला दर्शन होतं त्याचं नाव द्रष्टा. दर्शन कोणाला होतं? मला. असं होतं ना, हे जगत कोण पाहतं? मी पाहतो. त्याला इकडचा शब्द आला पारिभाषिक, द्रष्टा, पाहणारा. पाहणारा, पाहिलं जाणार दृश्य, आणि जे पाहिलं जाणारं ज्ञान त्याचं नाव दर्शन. द्रष्टा, दृश्य, दर्शन अशी त्रिपुटी तयार झाली. पाहणारा, पाहिलं जाणारं आणि जे पाहिलं ते म्हणजे ज्ञान, त्या ज्ञानाला दर्शन असं म्हणतात. म्हणून दर्शन पदाचा अर्थ काय? ज्ञान. दृश्य पदाचा अर्थ काय? ज्ञेय. आणि द्रष्टा पदाचा अर्थ काय? ज्ञाता. ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय. लक्षात ठेवा बरं. मुख्य त्रिपुटी ज्ञाता, ज्याला ज्ञान होतं. मग आता आपण त्याच्यातही प्रमाता असं करू व्यावहारिक दृष्टीने. ब्रह्मज्ञानात नाही जायचं. प्रमाता, ज्याला प्रमाद ज्ञान होतं तो म्हणजे तो प्रमाता. आणि तोच कोण आहे? पाहणारा. पण तो पाहणारा कसा असा शंका येणार आहे. मग पाहतं कोण? पाहिलं काय जातं आणि पाहिलं हे कळतं कशाने? तर याला ज्ञानाची त्रिपुटी असं म्हणतात. हे पुढे पुढे गेल्यावर विवर्जित करून मग, कारण खोटे पदार्थ वजा झाले की खाली शिल्लक ज्ञानच राहत. म्हणून द्रष्टा म्हणजे पाहणारा या जगत अध्यासाचा, हा जगतरूपी अध्यास कोणाला होतो? वेदांतशास्त्राचा अगदी सुंदर असा विषय आहे हा. तेव्हा हा विषय जास्त खुलला तो चांगदेव 65 खुललेला आहे. जो योग्यांना जो विषय प्रतिपादन केला योगी चांगदेवांना, तर फार सुंदर विषय आलेला आहे तो. कशात? चांगदेव 65 मध्ये आलेला आहे. चला आता काय काय विषय आपण कुठले कुठले ग्रंथ पाहावेत, पण ज्याने त्याने पाहत जावे, वाचून कळाल जितकं कळेल तेवढं कळेल. आता आज तारीख किती आहे? 17 आहे. आणि कोणता महिना सुरू झाला आहे? पुरुषोत्तम मास सुरू झालेला आहे. आता आजपासूनच सुरू झालेला आहे. पुढच्या रविवारी सुद्धा पाठ होईल. आणि पाठ झाल्यानंतर सोमवारपासून म्हणजे 25 तारीख येते माझ्या माहितीप्रमाणे. 25 तारखेपासून एकनाथी भागवताचे पारायण या ठिकाणी चालू होईल. तर एकनाथी भागवत म्हणजे ती काही सोपी गोष्ट नाही. त्याच्यामध्ये 18,818 ओव्या आहेत. 18,818 ओव्या आणि 1367 श्लोक आहेत. म्हणजे श्लोक भगवद्गीतेच्या डबल आहे. 700 × 1400 तर डबल श्लोक आहेत. 1367 श्लोक आणि 18,818 ओव्या. एकूण 20,200 काहीतरी वरची फिगर येते. तर एवढे मोठे आहे. तर त्याला 19 दिवसाचा कालावधी अपेक्षित आहे हे संपवायला. कारण श्लोक सुद्धा उच्चारणार आहे. म्हणजे माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच उच्चारणार आहे. गीतेपेक्षा अवघड म्हणतो. भगवद्गीतेपेक्षा अवघड आहे. म्हणजे मला त्याची पूर्व तयारी करायला मला अजून घासावं लागेल.
श्लोक उच्चारू शकतो मी, त्याला काही अडचण नाही. भगवद्गीतेचे संत झालेले आहेत किंवा इतर संत, त्याला काही अडचण नाही. तर भागवताचा एवढा मोठा भाग येतो. तर 19 दिवसाचा कालावधी त्याच्यासाठी आपण घेतलेला आहे. तर 25 तारखेपासून सुरू होईल आणि पुढच्या एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 तारखेला या ठिकाणी सांगता होईल. म्हणजे 11 तारखेलाच होईल बहुतेक एकादशीला करू आपण, आणि 12 तारखेला काल्याचं कीर्तन होईल. पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन यायचं सगळ्यांनी सामुदायिक. हां, तर 12ला आपण काल्याचं कीर्तन करणार आहे. 19 दिवस धोंड्याचा नाही, पुरुषोत्तम मास. तुम्ही धोंड्याकडे नका जाऊ, धोंड्याकडे जावय बापू जात असतात. आपल्या दृष्टीने काय पुरुषोत्तम मास, ज्याच्यामध्ये जे पुण्य आहे ते अनेक पटीने वाढ, ज्याचं नाव आहे पुरुषोत्तम मास. याला भगवंताने आश्रय दिला म्हणून याच्यात केली जाणारी साधना शतपटीने वृद्धिंगत करण्याची सामर्थ्य तुम्ही कशी करता त्याच्यावर आधारित. म्हणून इतकी अपूर्व पुण्यही याच्यामध्ये तयार होईल. तर 19 दिवस हे चिंतन चालेल. सकाळी 7 किंवा 7:30चं टायमिंग आपण ठरवू. बहुतेक 7:30ला चालू करावं. हां 7 वाजता जरी केलं तरी चालेल. सकाळी लवकर दिवस उगवतो, पण तो महिलांना थोडंसं उरकावं लागतं म्हणून 7:30 करून घेतो. 7:30 म्हणजे 7:30, 5 मिनटं अगोदर येऊन बसायचं. आणि त्याच्यानंतर 19 दिवस नाश्त्यांची व्यवस्था राहील, काही अडचण नाही. कोणी डबल बी घेतले तरी काही अडचण नाही, आणि माझ्याकडे बी राहणार आहे ते. तर तेव्हा आणि 19 दिवस मी कुठेच भोजनाला जाणार नाही, तेव्हा कुणी मला बोलवायचं बी नाही. नाही तर ते माझा त्याच्यात जास्त वेळ जाईल. तर त्या अशा प्रकारची 19 दिवस पहाटे काकडा भजन राहील, आणि म्हणजे पहाटेचा काकडा बी राहील 19 दिवसांचा. आणि हे साधारण 12पर्यंत 12 साडेबारापर्यंत चालेल अशी तयारी ठेवून बसायचं. आणि ते श्लोका आणि म्हणजे 1000 तर ओवी घ्यावीच लागेल. आणि श्लोक म्हटलं तरी 200, आपले 100 श्लोक तरी दररोजचे होणार अशा. त्याच्यामुळे 4 ते 5 तासाचा कालावधी लागेल. पेजेस जेवढे असतील त्या सरासरी पेजेस त्याच्याप्रमाणे ते करू आपण. त्याचं काय किंवा पारायणाची काय पद्धती का ते बी पाहतो मी अजून. तर त्याच्याप्रमाणे असं होणार आहे. 25 पुढच्या रविवारीचा पाठ होईल, आणि त्यानंतर सोमवारपासून कार्यक्रम चालू होईल. मध्ये एक आळंदीचं कीर्तन आहे, मला ते जाऊन कीर्तन करून येणार, तिथं थांबणार नाही. कारण आपली इथली स्थिती आहे, त्या पद्धतीने करणार. चला, अजून आहे एक कीर्तन, पण ते कीर्तनाला काही संध्याकाळी जाणार आहे, त्याच्यामुळे त्याचा काही विषय नाही. तर तेव्हा आता कशावरून निघाला विषय, तर साधना करावी लागते, आणि ती साधना आहे ना ती फलीभूत होत असते. ज्याची जितकी साधना करेल ना तितक्या त्याला लवकर काय होऊन जातो, हा बोध व्हायला काय अडचण आहे. किंवा कमीत कमी साधन काळात तरी बाकी संसार डोक्यातला वजा करून टाकावा. चला, तर या जगताचा अध्यासाचा द्रष्टा कोण, याविषयी शंका व समाधान. ऐका आता, वाचा. कोण वाचतंय? वाचा सर. मुद्दा क्रमांक 23. जगत अध्यासाचा द्रष्टा कोण? जगत अध्यासाचा. जगत हा अध्यास आहे, हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. अध्यास या पदाचा अर्थ काय? भ्रम. अध्यास म्हणजे जगत हे भ्रमाने भासत, वास्तव नाही. जगत वास्तव नाही, हे भ्रमाने भासतं. म्हणजे भ्रमाने भासतं, पण कोणाला भासतं हा प्रश्न केला, याला म्हणतात द्रष्टा. ते कोणाला भासलं, हे जगत कोणाला भासलं. आता सगळे वेदांतिक प्रश्न आहे बरं, लक्ष द्या. शंका आणि समाधान. ऐका शिष्य काय म्हणतो. याविषयी शंका व समाधान. शिष्याची शंका आहे. आता मनात अशी शंका येते की रज्जू सर्पदृष्टांतात स्थूल दृष्टीने नंबर 1 रज्जू आधार, त्यावर अनिर्वचनीय उत्पन्न झालेला मिथ्या सर्प आणि त्यास पाहणारा कोणी एक मनुष्य, असे 3 पदार्थ असतात. आणि दृष्टांतात आत्म्याचे सद्रूप आधार आणि त्यावर उत्पन्न झालेले मिथ्या जगत हे 2च पदार्थ दिसतात. पहा, पण आता पहा, स्थूल दृष्टीने रज्जू आधार, बरोबर आहे.
दृष्टांत पहा, रज्जू सर्प दृष्टांतात रज्जू हा आधार आहे, त्यावर अनिर्वचनीय उत्पन्न झालेला मिथ्या सर्प, त्या सर्पाला कोणीतरी पाहतो, बरोबर आहे, पाहणार कोणी एक मनुष्य, असे 3 पदार्थ दिसतात, एक रज्जू, नंतर सर्प आणि त्या सर्पाला पाहणार, बरोबर आहे. आता रज्जूच्या जाग्यावर जगत म्हटलं, बरोबर आहे, रज्जूच्या जाग्यावर जगत, बरोबर ना? अहो रज्जूच्या जाग्यावर जगत कसं होईल? कुठले हो? तर रज्जू हा आधार आहे, म्हणजेच ब्रह्म हा याचं काय झालं, अधिष्ठान आधार झाला. आता सर्पाच्या जाग्यावर कोण आलं, जगत. आणि त्या जगताला पाहणारा कोण, असं मी विचारलं तुम्हाला. पहिल्यांदा आधार कोण गेला, झालं ब्रह्म झालं, म्हणजे ब्रह्म हे पाहणाऱ्यामध्ये ब्रह्म आलं नाही. रज्जू जसा खाली स्वतंत्र आहे म्हणजे अधिष्ठान रूपात, तसा रज्जूच्या जाग्यावर तुम्ही कोण धरलं, ब्रह्म धरलं. बरं, त्याच्यावर एक सर्प भासला रज्जूवर, तसं इतर ब्रह्मावर काय भासलं, जगत भासलं, बरोबर आहे, ते जगत झालं. पण या जगताला कोण पाहतो अशी शंका केलेली. जगताला कोण पाहतो, ते म्हटले आत्मा पाहतो. मग आत्मा तर आधार आहे तिकडे, तो पाहिल कसा, तो काय आहे, आधार आहे, अधिष्ठान, आधार आणि अधिष्ठान आत्मा आहे. मग पाहणारा कोण, शंका तयार झाली ना. काय मागच्या हेडिंगवरून शंका आली की या जगाला आधार आणि अधिष्ठान तुझा आत्मा आहे, बरोबर आहे ना. मग आत्मा तर तिकडे गुंतला, त्या कामात गुंतला, पण त्या आधार आणि अधिष्ठान मध्ये गेला. आणि त्याच्यावर कोण भासलं, जगत भासलं. त्या जगताला कोण पाहतं महाराज, अशी रास्त शंका. शंका लक्षात आली म्हणजे लक्षात येईल की आत्मा काय झाला, आधार आणि अधिष्ठान, बरोबर. म्हणजे आत्मा पाहत नाही, मग पाहतं कोण, हा प्रश्न तयार झाला. या जगाला, अध्यस्त जगाला कोण पाहतं. तर 3 गोष्टी येतात दृष्टांतामध्ये, एक रज्जू आहे, सर्प आहे आणि त्या सर्पाला पाहणार आहे. आता सिद्धांतात पहा, द्राष्टांत असं म्हणतात, द्राष्टांत. द्राष्टांत या पदाचा अर्थ काय आहे, वाचा. दृष्टांतात आत्म्याचे सद्रूप आधार आणि त्यावर उत्पन्न झालेले मिथ्या जगत हे 2च पदार्थ दिसतात, बरोबर आहे. पण जगतास पाहणारा कोण. आत्मा पाहणारा म्हणावा तर तो आधार आहे, पाहणारा नाही, तेव्हा या मिथ्या जगतास पाहणारा कोण समजावा, हे कृपा करून सांगा. आत्म्याला आम्ही आत्म्याला पाहणारा कसं समजू, कारण आत्मा काय झालेला आहे, आधार झाला. त्या आत्म्यावरती जगत भासलं किंवा आत्म्यावर देह भासला, मग याला पाहणारा कोण, हा शिल्लक शंका राहिली. तर त्याचं सुंदर उत्तर येत आहे, खाली ऐका. आता श्री गुरु सांगतात, सर्व जगत मिथ्या असून ते आत्म्याच्या ठिकाणी कल्पित आहे. हे अगदी बरोबर. सगळं जगत नित्य असून आत्म्याच्या ठिकाणी कल्पित आहे. कोणाच्या ठिकाणी कल्पित आहे, आणि आत्मा म्हणजेच ब्रह्म आहे, त्या ब्रह्माच्या ठिकाणी कल्पित आहे. आणि जगत पाहणारा तोही आत्माच आहे. जगत पाहणारा आत्माच आहे, म्हणजे तो आधार आहे, अधिष्ठान आहे आणि पाहणारा बी आहे. पाहणारा सुद्धा तोच आहे. पाहण्याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान आत्मा सोडून दुसरीकडे कुठेच नाही, म्हणून ज्ञान स्वरूप आत्माच पाहतो. कसा पाहतो ऐका, आता त्याचं विश्लेषण हळूहळू खाली येईल. आता प्रथम तुझ्या समजुती करता कल्पिताचे अधिष्ठान जड व चेतन असे 2 प्रकारचे असते. आता कल्पिताचे अधिष्ठान 2 प्रकारचे असते, एक जड आणि चेतन. रज्जू म्हणून जड आणि रज्जू पै चैतन्य चेतन, म्हणून अधिष्ठान 2 असतं. हा विषय तुम्हाला मागे सुद्धा येऊन गेला. रज्जू नुसतं रज्जू नाही म्हणायचं, मग रज्जू पै चैतन्य असा शब्दप्रयोग येऊन गेला. म्हणून चैतन्य म्हणजे चित्र आणि दुसरा रज्जू म्हणजे जड. नुसत्या चैतन्यावर सर्प भासत नाही, नुसत्या चैतन्यावर सर्प भासत नाही, तर रज्जू पै चैतन्यावर सर्प भासत. नुसत्या चैतन्याच्या ठिकाणी जगतच नाही तर रज्जू तरी कुठून येईल. चला
म्हणून कल्पिताचे अधिष्ठान दोन प्रकारचे असते, जड अधिक चेतन. ते कल्पित पदार्थाचं अधिष्ठान असते. असे आम्ही म्हणतो. हं. त्यात ज्या ठिकाणी जड अधिष्ठान असते हम्म. त्या ठिकाणी द्रष्टा म्हणजे पाहणारा दुसरा चेतन असावा लागतो. तर ज्या वेळेला जड अधिष्ठान असतं तेव्हा पाहणारा दुसरा असावा लागतो. पण जेव्हा जड अधिष्ठान नसतं तेव्हा अधिष्ठान स्वरूपच पाहणारा हा आत्माच बनतो. सिद्धांत आला का नाही याच्यातून बाहेर एक आला की जडाला पाहण्यासाठी तिथं 3 गोष्टी लागतील. प्रमेय म्हणजे आपला इथल्या भाषेत दृश्य, द्रष्टा आणि दर्शन. हे जडामध्ये जमलं. द्रष्टा, दृश्य, दर्शन. इथे जड पदार्थातले द्रष्टा, दृश्य, दर्शन भिन्न झालं. अगदी या फुलाला पाहणारा कोण असं म्हटलं तर फुलाला मी पाहणार आहे, बरोबर आहे, म्हणजे द्रष्टा झाला. आणि हे फुल झालं, दृश्य झालं. आणि याचं ज्ञान, याला दर्शन असं म्हणतात. म्हणजे ते 3 झाले का नाही. आता केवळ आत्मा आणि जगत असं जर धरलं तर तिथे द्रष्टा, दृश्य, दर्शन हे घडत नाही. किंवा घडला तर आत्माच जगाला पाहतो. म्हणजे जिथं चेतन असेल तिथे अधिष्ठान स्वरूप आत्मा हाच काय बनतो, पाहणारा बनतो. पाहणारा दुसरा चेतन असावा जडाच्या ठिकाणी असावा लागतो. आणि ज्या ठिकाणी अधिष्ठान चेतन असते त्या ठिकाणी द्रष्टा दुसरा असावा लागत नाही. म्हणजेच चेतन द्रष्टाच असतो. ते चेतन अधिष्ठान द्रष्टा असते. बरोबर. ज्याप्रमाणे स्वप्नाचे अधिष्ठान साक्षी चैतन्य आता आहे. तुम्हाला दृष्टांत, याला पटेल असा दृष्टांत. रज्जूवरील सर्प पाहण्यासाठी 3 लागतात आणि स्वप्न पाहायला 2च लागतात. काय झालं? रज्जूवरील सर्प पाहणारे 3 म्हणजे कसे झाले? एक म्हणजे 3 रज्जू झाला, रज्जूवर भासलेला सर्प झाला आणि पाहणारा झाला. किती झाले? 3 झाले. जड पदार्थाच्या त्रिपुटीमध्ये 3 झाले. आता तुमचा अनुभव सांगतो. झोपले, झोपले, नंतर काय झालं? स्वप्न पडलं. स्वप्न पडले म्हणजे तुम्ही कीर्तन करायला लागले. स्वप्न, बरोबर आहे. स्वप्नात तुम्ही कीर्तन करायला लागले. स्वप्नात कीर्तन करायला लागले तर ऐकणारे कोण? ते म्हणजे माणसं बसलेली होती महाराज तिथे कीर्तनाला. आता तुम्ही सगळे मला स्वप्नात दिसले आणि तुम्ही सगळे असे बसलेले, कीर्तन मी करतो, बरोबर आहे ना. तर तुम्ही सगळे स्वप्नात आहेत का नाही? तर नाही, तर तुम्ही सुद्धा मीच बनतो. तुम्ही सगळे कोण बनलेलो आहे? मीच बनलेलो. तिथे दृश्य नाही, फक्त दृश्याचे भेद दिसतात, वास्तवात तिथे नसतं. म्हणून ऐकणारा बी तोच आहे, पाहणाराही तोच आहे, करणाराही तोच आहे. तो एकच असतो. मीच झालं होतो ना अर्जुना. माऊली म्हणतात तसं. तसा स्वप्नामध्ये पाहणारा पहा. स्वप्नात 2 कोण आहेत? एक 2 कोण आहेत ऐका. द्रष्टा, दृश्य, दर्शन 3 नसून एकच आहे. म्हणजे दृश्य तर आहे, ठीक आहे. मग पाहणारा कोण? साक्षी चैतन्य. पाहिलं कोणी? तुम्हीच पाहिलं. म्हणजे मीच पाहिलं स्वप्न, मीच स्वप्न पाहत होतो. असं म्हणजे तुम्ही स्वप्न पाहत होते. मग स्वप्नातले पदार्थ कुठे होते? ते म्हणजे ते नव्हते, पण तेही मीच झालं होतं. कल्पित रूपाने त्यांनी जन्म घेतला होता. अगदी तसाच झालेला आहे. आजचं हे जे आहे ते स्वप्न आहे. तुम्ही देहाला आले ना, मग देह काय आहे? स्वप्न आहे. अगदी त्या स्वप्नाप्रमाणेच कल्पित देह हे जागृतीमध्ये भासत आहेत. फक्त आता स्वप्नाची निवृत्ती दुसऱ्या अवस्थेच्या येण्याने झाली. म्हणजे जागृती आली म्हणून स्वप्न केलं. पण इथे तुम्हाला आत्मजागृती जेव्हा येईल त्यावेळेला जगतरूपी स्वप्नाचा नाश होईल. तोपर्यंत होणार नाही. हे जगतरूपी स्वप्न काय म्हटलं? या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागर्ति भूतानि सा निशा पश्चितो मुने. कोणी एखादा साधूच जागा होतो आणि बाकीचे सारे अविद्येमध्ये झोपलेले. ही जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या अवस्था जीवाच्या धरायच्या, तिकडे त्या झाल्या. आणि इथला जागृती जी आहे, जो कोणी आत्मज्ञानी झाला तो जागा झाला
आणि जो कोणी आत्मज्ञानी झाला तो अविद्येत झोपलेला आहे आणि हे स्वप्न पाहतोय मी आणि माझे असं तो सारखा असा घोरत राहतोय. तर याच्यातून जागा कोण झाला तर तुम्हाला आपापच कळायला सुरुवात होईल की तिथे मात्र चैतन्य स्वरूपाच्या ठिकाणी द्रष्टा दृश्य दर्शन नाही धरायचं, तर तिथं दोनच आहेत, एक साक्षी चैतन्य आणि त्यावर भासलेला अध्यस्त पदार्थ. स्वप्नामध्ये स्वप्नरूपी अध्यस्त पदार्थ आणि साक्षी चैतन्य दोनच आहेत. ज्याप्रमाणे स्वप्नाचे अधिष्ठान साक्षी चैतन्य आहे आणि अविद्या वृत्तीद्वारा द्रष्टाही तोच आहे. बरोबर आहे. अविद्या वृत्ती झाला द्रष्टा म्हणजे पाहणारा सुद्धा तोच आहे. तर तिथं पाहिलं जातं म्हणून अविद्या वृत्तीद्वारा द्रष्टा म्हटलेले. बरं, पाहिलं जातं ना, कारण तो जागृतीत आल्यानंतर तो सांगत असतो मी असं असं स्वप्न पाहत होतो, म्हणजे द्रष्टा होता. पण द्रष्टा कोण होता? तोच होता. दुसरा आहे का तिथं कोणी? नाही कोणी. चला तेव्हा दुसरा दृष्टांत आहे का? दुसरा दृष्टांत असा की जड मृदंगावर एखादा खडा पडला तर त्यापासून उत्पन्न होणाऱ्या ध्वनीस ऐकणारा कोणी चेतन मनुष्य लागतो. बरोबर आहे. परंतु चेतन मनुष्यच जर गाऊ लागला तर त्या चेतन पुरुषाच्या ठिकाणी उत्पन्न झालेल्या गाण्यास तोच चेतन असल्यामुळे ऐकू शकतो. किंवा असं गृहीत धरा, आता खडा पडला म्हणण्यापेक्षा एखादा मृदंगावाला आहे, सुंदर मृदंग वाजवतो किंवा तबला वाजवतो, तो तबला वाजवतो तर त्यावेळेला तोही ऐकत असतो आणि त्याचे बाकी प्रेक्षक बसलेले असतील तर ते सुद्धा ऐकत असतात. बरोबर आहे. म्हणजे इथे काय होत आहे? वाजवणारा, ऐकणारा आणि वाद्य अशी त्रिपुटी तयार झाली. तीन म्हणजे गायन किंवा वाजवणारा आणि ऐकणारा आणि ऐकणे म्हणजे गायन, म्हणजे त्याचं ते वाद्य ऐकणे, त्रिपुटी झाली का नाही. आता ज्या वेळेला तो मनुष्य एकटाच असतो, बरेचसे लोक आहेत ना आपले जे गायन करणारे आहेत ना, ते रस्त्याने जाताना आपले गायन करत चालतात, एकटेच गायन करतात, त्याला काय कोणाची सुरुवात येण्याची आवश्यकता नसते, तो एकटाच आपल्या मनाने तंद्रीत गातो. किंवा वाजवणारा सुद्धा आपला वाजवत राहतो, तो एकटाच. ते म्हणजे काय कोणासाठी वाजवतो? म्हणजे कोणासाठीच नाही, मी माझ्यासाठीच वाजवतो, तो एकटाच वाजवतो. त्यावेळेला ऐकणारा कोण असतो? तोच असतो. आणि श्रोते असतील तर तीन असतात, श्रोते नसेल तर एकटाच. त्याचं बी जमतंय ना. अगदी तसंच आहे. म्हणून जगत अध्यासाचा द्रष्टा कोण? याच्यात तुझा आत्मा हात जगत अध्यासाचा द्रष्टा मृदंगावर खडा पडला असं आता ते मी सांगतो. तर जसं आता मृदंगावर खडा पडला, मृदंग म्हणजे आतमध्ये मृदंग ठेवला, पण आपलं घर काय अजून पडतं नाही, त्याच्यावरून काय पडलं? एखादा खडा पडला. तर तुम्ही इथं बसलेले आहेत म्हणून तुम्ही काय झाला? तो ऐकला. तर तिथं ध्वनी जो उत्पन्न झाला तो तुम्ही ऐकला, म्हणजे चेतन द्रष्टेने ऐकला. बरोबर आहे. आणि तो भिन्न आहे. कशावरून? त्या मृदंगावरून तो भिन्न झाला. इथं भिन्नता सांगायची. पण ज्या वेळेला तो एकटाच वाजवत असेल त्यावेळेला तो भिन्नच नाही, तो वाजवतो बी आणि ऐकतो हे सांगायचं. आणि तिथे खड्याने तो खडा पडल्याने तिथून काय झाला? आवाज आला. तो दुसऱ्या कोणीतरी चेतनाने नाही, जड आणि चेतन अशी भेद तयार केली. लक्षात आलं ना? नाही तर मी त्यापेक्षा सोपा सांगितलं होतं. उलट लोकांच्या समोर तो वाजवत बसला तर वाजवणारा हा ऐकतोच ना, आणि लोक सुद्धा. आणि ज्या वेळेला लोक उठून गेली तरी तो वाजवतोच ना, त्यावेळेला तो स्वतः ऐकतोच. पण खडा पडल्यावर आणि खडा पडला याच्यासाठी त्यातनं काय निघाला ध्वनी. तो खडा ऐकतो का? जड ऐकत नाही. जड ऐकतो का? नाही. म्हणून खडा ऐकत नाही. खडा ऐकत नाही, चेतन ऐकत असतो. म्हणून ऐकणारा हा स्वतंत्र असावा लागतो. जडावरून तो स्वतंत्र असावा. हा, ज्या वेळेला तो चेतन असेल त्यावेळेला तो गातो बी आणि ऐकतो. कारण तिथं काय असतो? चेतन. तसं ब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी जगताचा अध्यास झाला. कोणाला झाला? आत्म्याला झाला. तिथं दोन्ही चेतन आहे. ज्या आत्म्यावर जगताचा अध्यास झाला तो आत्मा आणि पाहणारा आत्मा दोन्ही बी चेतन चैतन्य स्वरूप आत्मा तोच जगाला पाहतो आणि तोच जगाचा आधार आणि अधिष्ठान सुद्धा होतो. खडा आणि मृदंग दोन्ही जड झाले.
म्हणून तिथं दृष्टांत तो याच्यासाठी घेतला चेतनाशिवाय ऐकता येत नाही. जडाला ऐकता येत नाही. जडाला ऐकता येत नाही. जडाने जडाची क्रिया केली ना ऐकते आवाजाची. करू द्या ना. जडाने तिथं क्रिया केली म्हणजे काय झाली तिथं आवाज ध्वनी निर्माण झाला. पण तो ध्वनीने ऐकला नाही, मृदंगाने ऐकला नाही आणि दगडाने बी ऐकला नाही. निर्माण केला गेला. निर्माण झाला. म्हणजे झाडाच्या ठिकाणी ती निर्मिती होऊ शकते, होते ना, त्याला काय अडचण नाही. पण ऐकणारा हा काय असावा लागतो, झाडाला ऐकता येत नाही. पण ज्या वेळेला चेतनच काम करत असतो, मृदंग वाजवत असतो, त्यावेळेला वाजवतो बी आणि ऐकतो बी. म्हणजे क्रिया बी करतो आणि ऐकतो, हे चेतन आपणच करतो. म्हणून जगत अध्यासाच्या दृष्ट्यात 3 गोष्टी सामावलेल्या जातात. कुठल्या? ज्याला पाहायचं ते, जो पाहतो तो, आणि जे पाहिलं ते म्हणजे ज्ञान. इथं 3 गोष्टी सामावल्या जातात. आणि ज्या वेळेला आत्म्याच्या ठिकाणी जगताचा अध्यास होतो त्यावेळेला एक जगत आहे आणि एक आत्मा आहे. पाहणारा कोण? आत्माच. आत्माच आहे. कारण चेतनाला सोडून पाहता येत नाही. त्यास अन्य चेतन पुरुषाची आवश्यकता असतेच हा. असे नाही. तर अन्य चेतनाची त्या ठिकाणी आवश्यकता नाही. त्याप्रमाणे चैतन्य रूप आत्म्याच्या ठिकाणी असलेल्या मिथ्या जगतास पाहणारा अंतःकरण वृत्तीद्वारा किंवा अविद्या वृत्तीद्वारा आत्माच आहे. बरोबर आहे. या वृत्तीद्वारा आत्माच आहे. मग तो वृत्ती कोणती का असाना, स्वप्नातले पदार्थ पाहण्यासाठी अविद्या वृत्ती लागते आणि जागृतीतले पदार्थ पाहण्यासाठी अंतःकरण वृत्ती वापरली. अर्थात अविद्या वृत्तीने पाहिल्या जाणाऱ्या पदार्थांचा बाध झाला. जसा रज्जूवरील सर्प अविद्या वृत्तीजन्यच निर्माण झाला, भ्रांती त्याच्यामध्ये भ्रम आहे, त्याचा बाध झाला. स्वप्नाचाही बाध झाला. पण जगतातल्या आता हा मोबाईल आहे, या ज्ञानाचा बाध होतोय का? व्यवहार दशेत नाही होत. याला अंतःकरण वृत्तीचं ज्ञान असं म्हणतात. ज्या ज्ञानाचा व्यवहार दशेत बाध होत नाही त्याला अंतःकरण वृत्तीचं ज्ञान असं म्हणतात. आणि ज्याचा व्यवहार दशेत बाध होतो, मृगजळ पाहिलं परंतु काय झालं? बाध. म्हणजे आम्ही त्याला अविद्या वृत्तीजन्य केलं. पण ही 2 अधिष्ठानाची कल्पना तुझ्या समजुतीकरता सांगितली. वास्तविक सिद्धांत मतात तर सर्पात सुद्धा साक्षी चैतन्य अधिष्ठान असून. आता हाही विषय का सांगतायत तर समजण्यासाठी सांगितला. समजण्यासाठी थोडा विषय करावा लागतो. परंतु वास्तविकता काय आहे ते ऐका. वास्तविक सिद्धांत मतात तर सर्पात सुद्धा साक्षी चैतन्यच अधिष्ठान असून. सर्पाला सुद्धा चैतन्य अधिष्ठान कोण आहे? तुम्हाला आधी सांगितलं होतं की रज्जू हा सर्पाचा अधिष्ठान नाही, तर रज्जू उपहित असलेलं चैतन्यच सर्पाचं अधिष्ठान आहे. पण जड पदार्थाची संगती लावायची असेल तर 2 अधिष्ठानं आणावी लागतात, एक चेतन आणि जड. हे बाह्य पदार्थाच्या संगतीत लक्षात ठेवायचं. पण स्वतःला संगती लावायची असेल तर तिथं 2 आणायची गरज नाही, तर चैतन्यावरच पदार्थ बसला असं म्हणावं. चला. सर्पात सुद्धा साक्षी चैतन्यच अधिष्ठान असून अविद्या वृत्तीद्वारा तोच द्रष्टा आहे. तोच द्रष्टा आहे. त्याचप्रमाणे सर्व कल्पित जगताचे अधिष्ठान तुझा आत्मा असून द्रष्टाही तोच आहे. काय निघालं याच्यातून चर्चेतून? तर त्याचप्रमाणे सर्व कल्पित जगाचे अधिष्ठान तुझा आत्मा असून तोच द्रष्टाही आहे. म्हणजे आत्मा काय काय बनलेला आहे? आधार बनलेला आहे, आत्माच अधिष्ठान बनलेला आहे आणि आत्माच द्रष्टा बनलेला आहे, पाहणार आहे. कारण हे सगळं काम चेतनाकडून होतं. जड पदार्थ द्रष्टा होत नाही, जड पदार्थ आधार होत नाही आणि जड पदार्थ अधिष्ठान. उलट करायच्या. तर ते लक्षात येऊन गेलं की एक चेतन, सगळा खेळ कुठे चाललेला आहे? चेतनापासून चाललेला आहे. जडापासून काहीच होत नाही. जडापासून काय होईल? तर जड स्वतःच काही करू शकत नाही, कारण त्याच्यात ज्ञानशून्यता ठरलेली आहे. जड हे ज्ञानशून्य आहे, जे स्वतःला जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही. त्याचं नाव जड. दगड जसा कोणाला जाणतो का? आता जड या पदाचा अर्थ वजनदार नाही धरायचा. इकडे जड या पदाचा अर्थ आहे
जो स्वतःला जाणत नाही आणि जो दुसऱ्याला जाणत नाही त्याला काय म्हणतात जड असतं. आणि मग उदाहरण म्हणून मी तुम्हाला दगडाचं सांगितलं की दगडच काय तेव्हा मोबाईल सुद्धा हा स्वतःला जाणतो का मी मोबाईल आहे म्हणून नाही, आणि हा दुसऱ्याला जाणतो का तो तुम्हालाही जाणत नाही. ज्याचा असेल तिथं राहिला तर तो खुशाल तिथंच राहतो, यायला नको का त्यांनी घरी, पण तसं काही येत नाही. पण तुम्ही मात्र जसे घरी येता घरी जाता पाठाला येता, कारण तुम्ही काय आहेत चेतन आहेत, म्हणजेच तुम्ही आत्मा आहात. चला तर त्या काय म्हणतात पुढे ऐका. अशा रीतीने तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संसार दुःख मिथ्या प्रतीत होते. असे असता त्याच्या निवृत्तीची इच्छा तुला काय म्हणून व्हावी. तर हा मुद्दा पाठीमागून आलेला आहे बरं, हे उत्तर आलेले त्याचं. अशा रीतीने म्हणजे याचा अर्थ आतापर्यंत जेवढं विश्लेषण केलं तर ते कशासाठी केलं होतं, तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संसार दुःख मिथ्या प्रतीत होते, हा मुख्य सिद्धांत आला. महाराज आम्ही दुःखी आहोत, आमच्या पाठीमागं संसाराचं दुःख लावलंय, त्याच्यात लागलेलं आहे, त्याच्या निवृत्ती करा ना, काहीतरी निवृत्ती करा. ते हे संसाराचं दुःख तुझ्या ठिकाणी यत्किंचितही नाही हे सिद्ध केलं. त्यामुळे माझ्या पाठीमागं दुःख लागलंय हे तुला भ्रमाने भासतंय, कारण तू कोण आहेस, चैतन्य स्वरूप आत्मा आहेस. आणि मग दुःख कोणाचं आहे, तू जर चैतन्य स्वरूप असेल तर मला दुःख आहे असं म्हणण्याचा तुला काय अधिकार आला, तर तू तर आनंद स्वरूप आहेस ना, मग तुझ्या ठिकाणी दुःख नाहीच आहे. पण मग याने संगती केली कोणाची, या जडाची, आणि जडाच्या संगतीत गेला, हे तिन्ही शरीर धारण केली, स्थूल सूक्ष्म कारण स्थूल, कारण सूक्ष्म स्थूल किंवा पंचकोश, आणि याच्या संगतीत येऊन दुःख भोगायला लागला. तर हे दुःख याच्या संगतीत भासतंय, आणि मी तर नित्य शुद्ध बुद्ध सच्चिदानंद स्वरूप आहे, माझ्या ठिकाणी दुःख यत्किंचितही नाही. कळतंय ना, माझ्या ठिकाणी. मग हे संसाराचं दुःख संसाराचं आहे, तुमचा संसार माझ्या ठिकाणी यत्किंचितच नाही. काय म्हटलं, तुझ्या ठिकाणी संसार दुःख मिथ्या प्रतीत होत आहे, खोटं. म्हणून ज्याला संसार पहावा पण लावून घेऊ नये, संसार नुसता पाहिला, चित्रपट पाहावा पण लावून घेऊ नये. लावून जर घेतला, मनाला लागून घेतला, तर तुम्हाला रडावं तरी लागेल, नाही तर हसावं लागेल. आणि हसणं आणि रडणं, हसणं म्हणजे सुख आणि रडणं म्हणजे दुःख, हे ठरलेलं आहे. कारण तुम्ही त्याच्याशी काय झाले, संलग्न झाले, संलग्न. संसार या पदाचा पहिला अर्थ आहे देह, आणि देहाच्या संबंधीनंतर संसार. पहिला देह तुमचा आहे का, सहन होत नसेल तर मी देह आहे असं म्हणू नका. आणि तुम्हाला जर काय वाटत नसेल तर मग खुशाल देहामध्ये राहिले. पण हे ज्ञान तसं नाही, देहाशी राहिले आणि देहाशी एकरूप झाले. हां, काय दुखायला लागले की ते म्हणजे आता काय करावं, म्हणजे काय करावं, काय त्रास आहे का, म्हणजे दुखतंय है ना. त्याला दुखायला लागल्यावर दुखत असेल तर देह दुखत असेल, पण मी तर सच्चिदानंद आहेच ना. देहाचा संबंध माझ्याशी नाही, मग त्याला हे चिंतन आधी तयार करून ठेवावं लागतं. दुखायला लागल्यावर चिंतन होत नाही. दुखायला लागल्यावर देहाचं चिंतन चालू लागतं, आणि हे तर होणारच आहे, हे तर होणारच आहे. म्हणजे या देहापासून वेगळं तर आपल्याला व्हायचं दोन प्रकाराने वेगळीकता आहे. एक चित्ताच्या द्वारे वेगळीकता आहे आणि दुसरा आहे मृत्यूच्या द्वारे वेगळीकता आहे. मृत्यू तर सगळ्यांना येणार आहेच, याच्यात काय शंका नाही. पण त्याच्या आधी काय म्हटले माऊली, चोकोनी ठेवी आत्मज्ञान, पुढे ऐशी दशा येईल, ऐशी दशा येईल पुढे, मन होईल वेळ, म्हणून चिंतोनी ठेवी चोकडे आत्मज्ञान. माऊलीच्या वय बाद हे तुम्ही अगोदर करून ठेवा. हे अगोदर लोक करत नाही. म्हणजे अगोदर करून ठेवा म्हणजे मरण्याच्या आधी हे तयार करून ठेवलं. चिंतोनी ठेवी चोखडे आत्मज्ञान, आणि ते आत्मज्ञान ठेवल्यामुळे मग नंतर मृत्यू येईल, त्यावेळेला तो देहाला घेऊन जाईल, मला घेऊन जाऊ शकत नाही, कारण मी देह नाही.
म्हणून देह आणि देह संबंधी असलेला संसार हा दोन्ही माझ्या ठिकाणी नाही, आणि असला तर कल्पित आहे. सत्य बी आहे तो कल्पित आहे, आणि सत्य कोण आहे? केवळ ब्रह्मच आहे. वाचा. अशा रीतीने तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संसार दुःख मिथ्या प्रतीत होते. बरोबर. असे असता त्याच्या निवृत्तीची इच्छा तुला काय का होती? व्हावी? तर भ्रमानेच होते. याचं उत्तर निघालेलं आहे. तर महाराज संसार दुःखापासून मुक्त होण्यासाठी मी इथे आलेलो आहे, आणि मला परम आनंदाची प्राप्ती व्हावी अशी इच्छा आहे. असा विषय पुरा होऊन गेला सुरुवातीलाच, आणि त्यातल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी निघालेलं आहे. चला. जसा कोणी मंत्राने एखाद्याचा शत्रू त्यास दाखविला हा तर तो त्यास मिथ्या समजून त्या शत्रूच्या नाशाची इच्छा करीत नाही. मंत्राने शत्रू दाखवला. अरे नाहीच आहे, तू काय दाखवतो मला? माझा कोण शत्रू आहे? कोणीच नाही. एखाद्याने मिथ्या दाखवला म्हणजे त्याचं मला काय करायचं? त्याला काय मारण्याची मला इच्छाच आहे, कारण तो खोटा जर असेल तर त्याला मारायचं कशासाठी? संसार जर खोटा असेल तर त्याचे दुःख मी का बाळगावे? पण जर मी दुःख बाळगत असेल तर मी त्या संसाराला खोटा समजत नाही, तर सत्य समजतोय, म्हणून मला दुःख आहे. आणि तो सत्य नाही हे कोण सांगतं? शास्त्र सांगतं. आणि मी दुःखी काय आहे? खोट्या संसाराला सत्य समजून दुःखी आहे. म्हणजे असं आहे, देह माझा नाही. पहिल्यांदा सुरुवात करताना देहापासून करायची, लगेच मुलं बाळांपासून नाही करायची. ते तर बाहेर झाली. पहिल्यांदा सुरुवात कुठून झाली? देहापासून. देहच मिथ्या आहे. देह आधी काय खरा? देह संबंधी असारा, गुजगावणे चोरा, रक्षण से भासत. तुका आधीच सांगून ठेवलं. अरे देहच खोटा आहे, आणि देह संबंधी खरे असतील कसे? पण तेही खोटे. पण देह माझा देह खोटा आहे हे मला ठरवावं लागेल, लोकांना नाही. आणि हा निर्णय मी घ्यायचा आहे. म्हणून मुक्त होणारा स्वतःचा निर्णय स्वतः घेतो, दुसऱ्यांच्यावर आधारित नाही. सद्गुरूंनी फक्त सांगितलं आणि मी माझा निर्णय घेतला. अरे देह खोटा आहे, म्हणून मला देहाविषयीची ममत्व बाळगण्याचं यत्किंचित कारण नाही. देह असो भलती ठाई, कुठे का असा ना काय फरक पडत नाही त्याच्यात. भलती ठाई कुठे असेल काही नाही. कुठेही देह मिळाला तरी काही अडचण नाही, कारण तो खोटाच आहे. पडला तरी कुठेही पडला तरी खोटाच आहे. काय त्याच्यापासून? कारण मी देह नाही, तर मी सचित आनंद ब्रह्मच आहे. चला, संपलं का? हे कोण आहे? वाचा. त्याप्रमाणे तुझ्या ठिकाणी भासणाऱ्या मिथ्या संसाराच्या निवृत्तीची इच्छा तुला होऊ नये. अशा प्रकारचा भाग शास्त्र सांगतं की तुला इच्छा होऊ नये. पण आपण जर आपल्या बाजूने विचार केला तर आपल्याला अशा प्रकारच्या इच्छा होताना दिसतात, म्हणून दुःख भोगताना लोक दिसतात. तर हा उपाय दिला. आता 24वा हेडिंगचा येत आहे, मिथ्या जगत प्रतीतीच्या निवृत्तीचा उपाय. शंका फार सुंदर येणार आहे, पण पुढच्या वेळेस पाहू. कुंडली